जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजपर्यंत आपण सर्व भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पाहत आलेलो आहोत। ती भरती कोणती? अंगणवाडी सेविका व मदतनीस ही भरती सर्व माहिती आपण आपल्या जे काय व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी माहिती पुरवली आहे A to Z, जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम येऊ नये सर्व माहिती त्यांना आपण दिलेली आहे। आता अनेकांचे असे प्रश्न आहेत की आमची जी काही भरती प्रक्रिया आहे त्याचे मार्किंग सुरू झालेलं आहे, मार्कची यादी लागलेली आहे, यादी कुठे पाहायची? त्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ती यादी लागल्यानंतर तुम्ही हरकतसुद्धा घेऊ शकता जर काय तुमची प्रॉब्लेम असेल तर गुणांची यादी कुठे पाहायची हे सुद्धा आपण बनवलेला आहे व्हिडिओ। त्यानंतर आता यादी लागल्यानंतर हरकत कशी घ्यायची यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। आता हरकत घेतल्यानंतर तुम्हाला ती हरकत कुठे दाखल करायची, म्हणजे तक्रार कुठे दाखल करायची, आक्षेप जर तुम्हाला काय असेल, आक्षेप कसा घ्यायचा, कोणाच्या पुढच्या उमेदवारावर कसा घ्यायचा, आपल्या मार्कांवरती आक्षेप कसा घ्यायचा, क्रॉस चेकिंग कसं करायचं हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, सांगितलेलं आहे। कृपया तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पहा। व्हिडिओचं नाव आहे अंगणवाडी भरती सेविका व मदतनीस तक्रार कुठे करायची, म्हणजेच हरकत कशी घ्यायची असा तो व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ तुम्ही पहा। आता ते हरकत तुम्हाला जर घ्यायची असेल, एखादा मुद्दा आढळला असेल, क्रॉस चेकिंगमध्ये त्रुटी आढळली असेल स्वतःची किंवा दुसऱ्या उमेदवाराच्या, तर त्यानंतर ती तक्रार कुठे दाखल करायची या संदर्भातला माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण GR मध्ये बघूया। GR मध्ये सुद्धा त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे किंवा तुम्ही कुठे त्या संदर्भातले तक्रार करू शकता। ते महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्ही इथं त्यांनी दिलेलं आहे पंचायत समिती, बालविकास प्रकल्प कार्यालय व ग्रामपंचायत या ठिकाणी तुम्ही त्या संदर्भातली तक्रार करू शकताय, किंवा एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं जे काय कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याची तक्रार करू शकताय। आता शहरी भागासाठी वेगळी तक्रार करण्याचं कार्यालय असणार आहे आणि ग्रामीण भागासाठी तक्रार करण्यासाठी कार्यालय वेगळं असणार आहे। शिवाय तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तक्रार दाखल करू शकता, किंवा नगर परिषद आहे तुमचं जे काय कार्यालय आहे नगर परिषदेतलं, तिथेही तुम्ही जाऊन तक्रार दाखल करू शकता। यासाठी वेगवेगळे कार्यालय आहेत, अनेक कार्यालय आहेत, या संदर्भात तुम्ही त्या कार्यालयामध्ये जाऊन तक्रार करू शकताय। बघा, तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तक्रार करू शकता, किंवा ग्रामपंचायतमध्ये गावातील त्या सरपंचाला किंवा ग्रामसेवकाला त्या संदर्भातली माहिती असते की बाबा हा उमेदवार आपल्यातील रहिवासी आहे की नाही, आणि त्याची हिस्ट्री बऱ्यापैकी त्या ग्रामपंचायतमधील अधिकाऱ्यांना माहिती असते, त्यामुळे त्याची तक्रार तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा करू शकता। त्यानंतर शहरी भागासाठी तुम्हाला शहरी भागाचं जे काय एकात्मिक बालविकास कार्यालयाचं जे ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांना विचारू शकता, शहरी भागातून आहे आम्ही, त्याची तक्रार कुठे करायची ते तुम्हाला त्या कार्यालयाचा पत्ता सांगतील। त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तुम्ही त्याची तक्रार करू शकता, तिथे जे कार्यालय आहे असतं तिथं सुद्धा करू शकता। तिथे गेल्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला ते सांगू शकतात। त्यानंतर बघा, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचं जे काय कार्यालय असतं त्या कार्यालयामध्ये जाऊनही तुम्ही हरकत किंवा तक्रार, आक्षेप नोंदवू शकता। सविस्तररित्या तिथं तुम्ही माहिती द्यायची आहे, त्यांचा अर्ज जे काय भरायचा आहे ते तुम्ही तिथं भरायचं आहे आणि तशी माहिती द्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला कोणाच्या मार्कावरती, कागदपत्रावरती किंवा स्वतःच्या मार्कावरती काय आक्षेप असेल तर ते तुम्ही तिथं तक्रार नोंदवू शकता, तक्रार दाखल करू शकता। त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी जे काय कार्यालय आता सांगितलेलं आहे तर व्हिडिओमध्ये, त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता। तक्रार कशी करायची, कुठे करायची, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे, तक्रारीचा अर्ज लिहून द्यायचा। अर्जामध्ये तक्रार काय आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीवर आक्षेप आहे, काय तुमचं रिझन आहे ते तुम्हाला तिथं सांगायचं आहे, लिहून द्यायचं आहे, त्याचे पुरावेसुद्धा तुम्हाला तिथं द्यायचे आहेत। त्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार आहे आणि त्याच्यावरती त्याची शहानिशा करून पुन्हा ती यादी लावली जाणार आहे। जर तो उमेदवार बाद होत असेल तर त्या उमेदवाराच्या नावावर रेड मार्कचा शेरा मारला जाणार आहे किंवा लाल पेनाने लिहिलं जाणार आहे, आणि जर तुमचे मार्क वाढत असतील, कमी होत असतील तरीसुद्धा तिथं करेक्शन केलं जाणार आहे। जे काय जशी तुमची तक्रार असेल त्यानुसार तुमच्या तक्रारीचं निरसन केलं जाणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही आता एकात्मिक बालविकास प्रकल्प या कार्यालयाअंतर्गत जे काय अंगणवाडी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्याची तक्रार करू शकता। याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत। या व्यतिरिक्त तुम्हाला काय जर समस्या असतील, प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण स्वतः जातीने लक्ष घालून तुमच्या कमेंटला, प्रत्येकाच्या कमेंटला आपण उत्तर देत आहोत। सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि कामाला लागा।
आक्षेप घ्या व्यवस्थितरित्या, जेणेकरून तुमचा फायदा होईल असे, आणि हरकत नोंदवा. लवकरच आता पुढील व्हिडिओ आपण बघणार आहोत की मार्क कसे दिले जातात, म्हणजे कोणत्या विभागासाठी कोणत्या कागदपत्रासाठी कशी मार्किंगची यादी आहे, गुणांची यादी कशी आहे, कशी लावले जातात गुण, ही व्यवस्थितरित्या यादीनुसार आपण ते पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलचा सबस्क्राईब करा, चॅनलला बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तिथं पोहोचत राहतील. या संदर्भात इंटरव्ह्यू आहे का, मुलाखत आहे का, डॉक्युमेंट कसे गोळा करायचे, कसे फाईल बनवायची, अशी सर्व माहिती आपण तुम्हाला या चॅनलवरती देत राहणार आहोत. त्यामुळे चॅनल आपला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.